नमस्कार विद्यार्थिनींनो. वास्तविक पाहता इतिहासाचे रोजच्या व्यावहारिक जीवनाशी अत्यंत घट्ट नाते आहे. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ज्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत, या घटनेची नोंद भविष्यकाळात इतिहासकार इतिहासात करणार आहेत. रोजच्या जीवनातील कोणतीही गोष्ट असो, त्या गोष्टीचा स्वतःचा इतिहास असतो आणि त्या इतिहासाच्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग होत असतो. इयत्ता 10वीच्या आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात उपयोजित इतिहास दिलेला आहे. या अभ्यासामुळे तुम्हाला पुढील आयुष्यात कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतील याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे. चला तर आता आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. इतिहास लेखनाचा मूळ उद्देश भूतकाळातील घटना क्रमवार आपल्याला समजाव्या हा असतो. विज्ञान या विषयात प्रयोग व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा वापर करून नियम सिद्ध करून मांडले जातात. परंतु इतिहासातील घटना घडून गेलेल्या असल्याने, निरीक्षणासाठी आपण तेथे नसल्याने नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. इतिहास लेखनासाठी पुरातन काळातील भाषा व लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची गरज असते. अक्षर, भाषाशैली, वापरलेला कागद, मुद्रा यांचा अभ्यास झाल्याशिवाय सापडलेल्या दस्तऐवजातील माहितीवर विश्वास ठेवता येत नाही. थोडक्यात, इतिहास लेखन ही एक अखंडितपणे चालणारी संशोधन पद्धती आहे. मुलींनो, आपणासमोर आता इतिहासाची मांडणी दाखविणारा एक तक्ता दिसत आहे. शीर्षक आहे इतिहास संशोधन पद्धती. त्याचे वाचन करत असतानाच सोप्या भाषेत त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगत आहे. ऐतिहासिक माहिती गोळा करणे म्हणजेच माहितीचे संकलन. मिळालेल्या ऐतिहासिक माहितीचा संदर्भ म्हणजे ती कुठून उपलब्ध झाली आहे तो स्रोत तपासणे. इतिहासाची साधने तुम्हाला ठाऊक आहेतच. मौखिक, लिखित आणि भौतिक यांचे चिकित्सक संशोधन म्हणजेच बारकाईने केलेले संशोधन. संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे आणि संभाव्य परिकल्पना मांडणे. माहीत आहे का तुम्हाला, 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा प्राचीन शिलालेख या चित्रात दिसत आहे. सध्या फ्रान्समधील लुव्र येथील जगप्रसिद्ध संग्रहालयात तो ठेवलेला आहे. आता आपण पाठातील पहिल्या मुद्द्याकडे वळूया. इतिहास लेखनाची परंपरा. सर्वप्रथम इतिहास लेखन म्हणजे काय? इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी म्हणजे इतिहास लेखन, आणि ती मांडणी करणारे संशोधक म्हणजे इतिहासकार. इतिहासकार वाचकांपर्यंत काय पोहोचवायचे आहे हे ठरवून काही घटना निवडतात. प्राचीन संस्कृतीत इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, परंतु त्याविषयी जिज्ञासा त्या लोकांमध्ये होती. आधुनिक काळातील इतिहास लेखनासाठी अतिप्राचीन काळातील गुहाचित्रे, कहाण्या, गीते, पोवाडे यासारखी साधने उपयुक्त ठरली. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे.
याचा अर्थ योग्य प्रश्नांची मांडणी करून त्याची उत्तरे तपासून पाहून मगच इतिहास लेखन केले जाते. इतिहास लेखन करत असताना दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्या याच्याशी इतिहासाचा संबंध जोडला जात नाही, तर मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींचा संबंध या इतिहासात जोडला जातो. इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. म्हणजेच सुरुवातीला आपण तक्त्यामध्ये पाहिलं की योग्य प्रश्नांची मांडणी करणे. इतिहास लेखनावेळी योग्य प्रश्नांची मांडणी करून त्यावर मिळालेली उत्तरे ही पुराव्यानुसार तपासली जातात. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जातो. या वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. मुलींनो, आपण इतिहास हा विषय शिकत आहोत. या विषयाच्या शब्दासाठी प्रतिशब्द इंग्रजी भाषेत आहे हिस्टरी. मुळात हा ग्रीक भाषेतील शब्द आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात हिरोडोटस नावाचा एक ग्रीक इतिहासकार होऊन गेला. त्याने द हिस्टरीज हा आपला ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हा शब्द प्रथम वापरला. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या विषयांना महत्त्व दिलं गेलं. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झालं. सुरुवातीला युरोपमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा चालायच्या आणि त्यासंबंधीचं जे तत्त्वज्ञान होतं त्याला अधिक महत्त्व दिलं गेलं. परंतु हळूहळू हे चित्र बदललं आणि 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यानंतर जर्मनीमधील इतर विद्यापीठे देखील इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आपण आता मिळवणार आहोत. आपणासमोर जे चित्र दिसत आहे ते आहेत रेने देकार्त, एक फ्रेंच तत्त्वज्ञ. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत त्यांनी आग्रहाने मांडले. विश्वासार्हता म्हणजे ती कागदपत्र किती विश्वास ठेवण्याजोगी आहेत. डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा नियम त्यांनी मांडला, तो म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. आणि या नियमाचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करणं देखील अतिशय गरजेचं आहे. फ्रेंच तत्त्वज्ञ व्हॉल्टेअर, यांचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए. इतिहास लेखनासाठी विविध विषयांना महत्त्व दिले गेले. व्हॉल्टेअर यांनी सांगितले की इतिहास लेखनासाठी तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार इतिहास लेखनामध्ये व्हायला हवा आणि म्हणून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणता येईल. इतिहास लेखनातील महत्त्वाचे जर्मन तत्त्वज्ञ जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. तर्कशुद्ध पद्धतीला त्यांनी खूप महत्त्व दिले.
एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख एकत्र करून लिहिलेले आहेत. तसेच रिझन इन हिस्ट्री हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे आपल्याला लिओपोल्ड वॉन रांके यांनी सांगितले. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. काल्पनिकता म्हणजे कल्पनेवर आधारित विचार मांडणे. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये लिओपोल्ड यांच्या विविध लेखांचे संकलन आहे. जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांचा कालखंड 1818 ते 1883. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो हा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. दास कॅपिटल हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. माणसांतील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. जर ही साधने सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली नाहीत तर वर्ग संघर्ष निर्माण होतो आणि वर्ग संघर्षामुळे विषमता वाढते. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली. मुलींनो, आता या पानावर तुम्हाला फर्स्ट कॉलममध्ये ॲनल्स प्रणाली दिसत आहे. ॲनल्स प्रणाली म्हणजे काय? तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये इतिहास लेखनाची जी प्रणाली उदयाला आली तिला ॲनल्स प्रणाली असे नाव दिले गेले. इतिहास हा केवळ राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, त्यांनी केलेलं राजकारण, त्यांची युद्ध, त्यांची मुत्सद्देगिरी यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे हे सांगणारी ही प्रणाली आहे. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. पुढील मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिमॉन द बोवा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली. विदुषी या शब्दाचा अर्थ विद्वान स्त्री. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन त्या काळात सुरू झाले आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. पहा मुलींनो, दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला एक विचारवंत दिसत आहेत ज्यांचं नाव आहे मायकेल फुको. त्यांचा कालावधी होता 1926 ते 1984, म्हणजे अगदी अलीकडच्या काळातील इतिहासकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले.
फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. स्थित्यंतर म्हणजे परिस्थितीतील बदल, आणि म्हणून त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे नाव दिले. त्यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली आणि फ्रेंच इतिहासकार म्हणून मायकेल फुको हे आधुनिक इतिहास लेखनात प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती सतत विस्तारत गेली. इतिहास लेखनामध्येच साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती आणि दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले, ज्याचा अभ्यास आपण पुढील प्रकरणांमध्ये करणार आहोत. धन्यवाद.